हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता अंधार दिसतोय तुम्हाला, कारण आम्ही प्रवासाहून आत्ताच आलो होतो. 12:30 वाजले होते. आणि जसं ना ह्या महिन्यामध्ये खूप वाईट दिवस बघायला भेटतात, खूप वाईट गोष्टी ऐकायला मिळत आहेत. तसं आज पण आम्ही एका मैतीला गेलो होतो. ही या महिन्यातली आमच्या नातेवाईकातली तिसरी मैत आहे. तर आम्ही रात्री गेलो होतो आणि रात्री 12 वाजता परत आलो. जेव्हा आम्ही ताईच्या घरी गेलो होतो ना, त्याच वेळेस आम्हाला कळलं आणि तेव्हाच मग आम्ही गेलो मैतीला आणि तिथून मग आम्ही परत पुन्हा ताईच्या घरी आलेलो आहे. तर जास्त कोण नव्हतं, रात्रीचं वेळ होतं म्हणून आम्ही मोजकेच लोक गेलो होतो. मुलांना वगैरे घरी ठेवलं होतं. तर आता आलेलो आहे आणि मामान ते परत आता रात्रीचंच निघाले होते. माझे मामा 2 मामा होते सख्खे, तर रात्रीचंच त्यांचा प्रवास सुरू पुढचा. तर मला ना एका बाईची कमेंट आली होती की नाही का, आता तुम्ही म्हणजे तू नाटकं करत होती, असं करत होती तुम्ही, आता ते काय सॅड टाईम जो आहे तो एन्जॉय करतोय. तर सॅड टाईम कोण एन्जॉय करतो मला तुम्ही सांगा. तुमच्या घरात जर एखादी मयत वगैरे झाली असेल तर तुम्ही असंच हसता का? तुम्ही जशी कमेंट करते तसं तुम्ही वागता का? तुम्ही खरंच सॅड टाईम एन्जॉय करता का? तुम्ही आधी स्वतःला विचारा, नंतर कमेंट करत जा. टेरेस नव्हता बघितला घरचा, आता मी टेरेस बघते. चला. दुसऱ्यांना कमेंट करणं खूप सोपं असतं, पण ना ते जे वेळ येते ना ज्याच्यावरती, त्यालाच माहीत असतं की तो वेळ जो आहे, तो काळ जो, ते संकट आहे ते किती मोठं आहे आणि त्याला प्रतिकार करणं, त्याच्या सामोरे जाणं किती अवघड असतं. दुसऱ्यांना कमेंट करणं खूप सोपं असतं, ते आपल्यावर वेळ आली ना मग कळत असतं. खरं तर आम्ही हा टाईम जो आहे, आम्हाला सगळ्यांनाच खूप दुःख आहे माहिती आहे का. एकाच म्हणजे 15 दिवसात 3 मैती झालेल्या आहेत आमच्या घरात. 15 पण नाही, 10 दिवसामध्ये 3 मैती झालेल्या आहेत आणि ते पण आमच्या जवळच्या नातेवाईकांमधल्या. कळते का तुम्हाला? आणि सॅड टाईम एन्जॉय करायला आता काय बोलू मी तुम्हाला, काय कळणार काय. त्यातून पण आम्ही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो आहे, कारण जाणारी व्यक्ती जात असते, सोबत ते जे मागं राहिलेलं त्यांचं हसू घेऊन जात असते. पण एक काळ जो आहे ना, ते मागच्यांसाठी एका औषधी म्हणून उपयोगी ठरत असतो. जसा काळ जातो तसा विसर पडतो आणि हे विसरण्याचं कोणाला विसरू पण नाही वाटत, पण देव जे आहे ना, ते एक औषध म्हणून काळ जो आहे ना तोही करत असतो, पाठीमागे सोडत असतो आणि ते विसर पडत जातो. खरं तर सगळ्यांचा सॅड मूड असतो, पण तो नॉर्मल करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो सगळे, माहिती आहे का तुम्हाला. तर खूप जण लोक होते, त्याच्यामुळे सकाळी नाश्त्याला ना पोहे बनवलेले सगळ्यांसाठी. तर आता ती बाई म्हणते की तुम्ही सॅड टाईम एन्जॉय करताय आणि तुझं नाटक तू विसरली का? माझं नाटक कोणतं? माझं नाटक म्हणजे मी रडायचे पडायचे व्हिडिओ दाखवले नाही, ते नाटक का माझं? म्हणजे जर मी रडले पडले असते, रडायचे व्हिडिओ काढले असते, ते पोस्ट केले असते एका पाठोपाठ एक असे, तर मग मला लई दुःख झालं असं समजायचं का? मी ना 8 दिवस तरी व्हिडिओ पोस्ट केला नव्हता. माझ्या बहिणीचा नंदावे होतं, तरी पण मी 8 दिवस व्हिडिओ पोस्ट केला नव्हता, की मला व्हिडिओसुद्धा काढू वाटत नव्हते, माहिती आहे का. अगोदरचे मी व्हिडिओ जे होते ना ते पोस्ट केले होते 8 दिवसानंतर. तुम्ही बघितलं असेल, समजतंय तुम्हाला. तुम्ही काय कमेंट करता कोणाला ह्याचा विचार जरा करत जा. माणसांनी रडत पडतच राहिलं म्हणजे त्यांना भरपूर दुःख आहे असं आहे का? आणि लईच रडलं ना तर तो माणूस परत येणार, असं जर असतं ना तर सगळेच रडत बसले असते. आणि असं पण नाही की रडायचा प्रश्न, कारण आम्ही जर त्या माझ्या ताईसमोर, आमची ती दुसरी ताई आहे ना, तिच्यासमोर जर रडलं ना तर ती ना, तुमची तिची कंडिशन काय सांगू मी. तिला व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलं नाही अजूनपर्यंत, माहिती आहे. ती हसत नाही का, जेवत नाही का, आपल्या बोलण्याकडं सुद्धा तिचं लक्ष नसतं. तिचं फक्त तिच्या डोक्यामध्ये जे विचार आहेत ना ते विचार तिचे चालू असतात, माहिती आहे. आम्ही बळच तिच्यासमोर वेगळा विषय काढण्याचा प्रयत्न करतो, वेगळा विषय काढून हसण्याचा प्रयत्न करतो, माहिती आहे. आम्हाला माहिती आहे की तिची मनस्थिती काय आहे, पण तिला सावरण्यासाठी, तिचं दुसरीकडे काय मन डायवर्ट होण्यासाठी आम्ही हसण्याचा प्रयत्न करतो, तिच्यासमोर जोक करतो, तिच्यासमोर वेगवेगळ्या गोष्टी आठवणी काढण्याचा प्रयत्न करतो. पण तिचं आमच्या कोणाकडेच लक्ष नसतं. तिचं फक्त तिच्या विचार असतं, फक्त बघत असते आमच्याकडे. विचार तिचं डॉक्टरांनी तिला सांगितलं, ही जर अशीच राहिली ना तर पुढे आता काय मी जास्त काही सांगू शकत नाही. कळतंय तुम्हाला. त्या भाऊंना जाऊन 20 दिवस होत आलेले आहेत, तरी पण ती तशीच आहे म्हटल्यावरती आता तुम्ही बघू शकताय. पण काहीतरी नॉर्मलचं करण्यासाठी मी हे शूट वगैरे करते, थोडंसं नॉर्मल दाखवण्यासाठी की आता काही हे नाही आहे, नॉर्मल आहे सगळं. पण ज्या मनात भावना आहेत त्या आहेतच.
आमची स्थिती अशी आहे म्हणजे आम्हीच अजून त्या जे आहे त्याला विसरू शकलो नाही, तर त्या ताईची स्थिती काय सांगू तुम्हाला. आणि दुःखाचं नाटक करायला मी मोकळी नाही असते तर आहे ना, मी रडून पडून कितीतरी व्हिडिओ काढले असते. समजलं तर विचार करून जरा व्हिडिओ कमेंट करत जा, कारण तुम्ही ज्या कमेंट करतात ना ते आमच्या घरचे पण वाचतात. कळतं आहे तुम्हाला. आता माझे सगळे जे रिलेटिव्ज आहेत ते व्हिडिओ बघत असतात आणि जे ज्यांना दुःख झालेलं आहे ना आता ते सुद्धा व्हिडिओ बघत असतात की काय व्हिडिओ केला आहे काय नाही ते. त्याच्यामुळं कमेंट जरा तुम्ही जपून करत जा आणि असं काहीही बोलू नका. तुम्ही जर तुमच्या घरचे लोक असं एक्सपायर वगैरे झाल्यानंतर तुम्ही असंच वागता का हे पण मला सांगा बरं. तुमच्या मनाला पटतंय का? तुम्ही काय विचार करताय किंवा काय तुम्ही दुसऱ्यांना बोलताय हे जर तुम्हाला तुमचं कळत असेल तर तुम्ही आता मला अशा कमेंट केल्या नसत्या. उगाचच काहीही बोलायचं, नाटकं चालू आहेत आणि सॅड टाईम एन्जॉय करताय. अरे थोडंसं आता कितीतरी दिवस झालं ह्या घटनेला आणि नंतर आम्ही थोडंसं पण हसायचं नाही का? काय एक 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 तुम्ही बोलता आणि काय करता. ही एकच बाई आहे बरं का जी असं विचार ठेवते. स्वतःच्या मनाला विचारा आपण काय बोलतो आणि काय हे करतो. परत एकदा विचार कर आणि नंतर मला कमेंट कर. तर चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.